न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या पाठिंब्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आमदार नितीश राणे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर शहरात भव्य समर्थन रॅली आणि निषेध सभा आयोजित करण्यात आली। एक सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहरात परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या पाठिंब्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आमदार नितीश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने भव्य समर्थन रॅली काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या भव्य रॅलीनंतर निषेध सभा घेण्यात आली। यावेळी आमदार नितीश राणे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांची भाषणे झाली। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम। मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती संपन्न होत आहे। सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून केल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, जय श्रीराम। आज आपण सर्व हिंदू मोठ्या संख्येने रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी जमलोय आणि ज्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर जो अत्याचार करतायत, आपल्या मुलींवर जो बलात्कार करतायत, त्या निषेधार्थ आपण सर्व इथं जमलोय। आज नितेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली आपण सर्व इथं जमलोत। आज नितेशजीला पहिले नगरची सभा केली, तिकडचे 2-3 कार्यक्रम केले, त्याच्यानंतर इथं आलेत। म्हणजे महाराष्ट्रभर आता आपल्याकडे फक्त हिंदुत्ववादी नेते उरलेले, फक्त नितेशजी राणे। आपल्या अनेक घटना असतील, लव्ह जिहादच्या असतील, आपल्या जिथं आपला हिंदू आदिवासी समाजाचा मुलगा असेल त्याला मुसलमान मुलीशी लग्न केलं म्हणून मारलं होतं। महाराष्ट्रातून कुणीही तो विषय उचलला नव्हता।
अधिवेशन मध्ये पहिले उचलणारा प्रश्न हे नितेशजी राणे आहेत. अनेक आपल्या मागासवर्गीय मुली असतील, इतर समाजाच्या हिंदू मुली असतील, अनेक मुलींचे लव जिहाद जेव्हा जेव्हा झाले तर आपल्या श्रीरामपुराचे अनेक प्रश्न नितेशजींनी अधिवेशनामध्ये घेतले आणि त्या मुलींना न्याय मिळवून दिला. ज्यावेळेस महंत आपले गुरुवर्य रामगिरी महाराजांनी जो काही पंचायतच्या सिन्नर तालुक्यातल्या पंचायतमधून जो स्टेटमेंट दिल्यानंतर सर्वात पहिले वैजापूर मध्ये तिथले जिहादी जमलेत आणि महाराजांचा निषेध चालू केला. तिथला चालू असतानाच आपल्या श्रीरामपूर मध्ये निषेध चालू झाला, नाशिक मध्ये निषेध चालू झाला, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी निषेध सुरू झाला. अनेक ठिकाणी महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झाले. सकल हिंदू समाजांनी नितेशजींना विनंती केली का जे हे गुन्हे चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग सर्व हिंदूंनी, सकल हिंदू समाजाने ठरवलं का जिथं जिथं महाराजांवर गुन्हे दाखल होतील तिथं तिथं आम्ही सर्व हिंदू जमून मोर्चे करणार. आपल्या इथं तो गुन्हा दाखल झाला नाही, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आपण सर्व जमलेलो आहे. आपण जर बघितलं असेल आपल्या मुलींना मुंबईमध्ये उरणमध्ये जर बघितलं असेल, आपल्या मुलीला बलात्कार केल्यानंतर गुप्त अंगावर ब्लेडचे वार केले, चेहऱ्यावर 1000 पेक्षा जास्त चेहऱ्यावर वार केले. तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला हिंदू अनेक ठिकाणी मोर्चे झाले असेल, अनेक ठिकाणी आपल्या लोकांनी शांततेत मोर्चे केले. अनेक मोर्चांमधून आपण मागणी काय केली का यांना फाशीची शिक्षा द्या. आपण कशात फाशी शिक्षा मागितली? संविधानाच्या दायऱ्यात राहून. पण जेव्हा रामगिरी महाराजांनी जो स्टेटमेंट दिला तसाच स्टेटमेंट तर जाकीर नाईकने पण दिलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करायला गेले का कोणी? अनेक ठिकाणी निषेधचा काहीतरी एक सीमा असती. या श्रीरामपूर मध्ये रामगिरी महाराजांचा फोटो पायाखाली ठेवला आणि त्याच्यावर उड्या मारताय. अरे संन्यास म्हणजे तुमच्या मौलवींना कळणार नाही. ज्याला आपल्या पोरीमध्ये पण बायको दिसत असेल असे लोक संन्यासी कोण असतं हे समजू शकत नाही. त्यावेळेस एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओ व्हायरल मध्ये त्यांनी कमरेच्या खाली पाय असे दिसताय, तरी सुद्धा शोध चालू आहे. ज्या दिवशी तो लांडा भेटला त्याचा फक्त वरचच ठेवू. आपण सर्व त्यांना शोधतोय. आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं हिंदू जमले. जर विचार केला एकही मतदान उरणार नाही. करू शकतो ना? करू शकतो ना? ही ताकद आपण कुठंतरी थोडंफार आपल्या श्रीरामपूर मध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, आपल्या हिंदू मध्ये वाटल्या गेलतो. एकाच स्टेटमेंटनी सर्व हिंदूंना एकत्र आणलं ते महंत रामगिरी महाराजांचं.
साधू संत आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, पण जी सरला बेटची गादी आहे ती वेगळीच आहे. अनेक ठिकाणावरून महाराजांना मोठ्या मोठ्या लोकांचे फोन आले, महाराज खूप लोक तुमच्या विरोधात उतरले, तुम्ही तुमचा स्टेटमेंट मागे घेतलं पाहिजे. अनेक ठिकाणी महाराजांना सांगितलं, माझी भेट झाल्यानंतर महाराज म्हणल्या खूप फोन येत आहे. मग म्हटलं काय करायचं, तो म्हणे जे बोललो त्याच्यावर मी ठाम आहे आणि जे परिणाम येतील त्याला मी सामोरे जायला तयार आहे. आपण सर्वांनी एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं आपल्या श्रीरामपूर मध्ये असतील, आपल्या आसपासच्या गावामध्ये महंत रामगिरी महाराजांचा कीर्तन असेल, त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी रामगिरी महाराजांना कीर्तन संपल्यानंतर बेटावर पोहोचवायची तयारी आपली आहे. आणि चुकून आपले काही लोक पोहोचले नाही, महंत रामगिरी महाराजांच्या गाडीवर जर दगड जरी पडला तर एकही हिरो साहेब आपण सोडणार नाही, हे त्यांना माहिती द्यायची. आणि आता ती वेळ आलेली आहे. आपण जर बांगलादेश बघितला, बांगलादेश मध्ये अनेक आपल्या हिंदूंना तू चंबार आहे, तू वाल्मिकी आहे, तू महार आहे, तू मराठा आहे, तू भिल्ल आहे, अशा गोष्टी पाहून मारलं नाही, तर फक्त आणि फक्त ते हिंदू आहे म्हणून मारलं. आपण सर्वांनी, अनेक आपल्या जातीमध्ये वाद आहे, आपण ते सर्व सोडून, आपण एकत्र आलं पाहिजे. आणि आता काही दिवसापूर्वी 3 वर्षापासून चालू आहे, वार्ड नंबर 2 मध्ये आपल्या हिंदूंवर, मागासवर्गीय हिंदू असतील, त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय अत्याचार होतात. इथं काही घडलं का तिथं आपल्या लोकांना रात्रीचे दगडफेक करणं, पोरांना मारणं, असा प्रकार चालू आहे. जर अशा घटना घडल्या, जर तिकडच्या हिंदूला मारलं तर इकडचे मुसलमान आम्ही सोडणार नाही. सर्वांनी आपण लक्षात घ्यायचं, हिंदूवर एकावर हल्ला झाला तर 10 मुसलमानावर आपण हल्ले करायचे. बांगलादेशमध्ये 1971 मध्ये जेव्हा भूकमरी आली, भूकमरी आल्यानंतर त्यांना खायला जसे आज पाकिस्तानचे आले तसं 1971 मध्ये त्या बांगलादेशचे आले होते. आपली एक इस्कॉन म्हणून संस्था आहे, आपल्याला माहित असेल, त्यावेळेस त्यांनी विदेशात जाऊन अनेक कार्यक्रम घेतले, लाखो डॉलर त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामधून त्यांनी जमा केले आणि त्या बांगलादेशी जे मुसलमान असतील त्यांना मदत केली, खायला प्यायला सर्व पुरवलं. आज जेव्हा तिथं दंगली चालू झाल्या, पहिले इस्कॉनचं मंदिर जाळलं, इस्कॉनच्या सर्व साधू संत ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल, त्यांचे वंशज असतील, पहिले त्यांना जाळलं. त्यासाठी आपण हे साप आहेत, इथून गेलेच ते का तिथं जन्म घेतलेले नाहीये, म्हणून त्यांचा रक्त कधीही बदलणार नाही. यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे. अनेक आपल्या गावागावांमधून छोटे छोटे गाव असतील, त्या ठिकाणी बांगलादेशचे मुसलमान येऊन जे दरवार ठरलेले त्यांचे जमातीचे बाहेरून येतात, तिथे थांबतात आणि लोकांना भडकवतात. त्यासाठी आपण सर्व इथं जमलेले 40 ते 45 आपल्याला ग्रामपंचायतीने समर्थन दिलं, त्यांचं मी आभार मानतो. पहिले त्या सर्वांनी एक पत्र तयार करायचं, माननीय गृहमंत्री साहेबांना, नितेशजी राणे साहेबांना आणि आपल्या पोलीस स्टेशनला तो पत्र द्यायचा आणि त्याच्यात सांगायचं, इथं जे मुसलमान राहत आहे त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण इथलेच जर आम्हाला बोकांडी बसवत असेल तर आम्ही सहन करणार नाही. एकदा निवेदन द्यायचं
निवेदन दिल्यानंतर सरकारला माहित राहत नाही, कधी कधी काही गोष्टी गावात काय घडतंय वरती माहित राहत नाही. त्यासाठी आपण सर्व निवेदन जे जे काही आपल्या इथं घडतंय, बांगलादेशी आलेले असेल त्याची माहिती पोलिसांना द्या. कारवाई झाली नाही तर मग छत्रपती शिवरायांचा कायदा आहेच आपल्याकडं. सर्व ग्रामपंचायत वाल्यांनी तसे निवेदन तयार करा आणि आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आपलं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. हिंदू समाज आयोजित या भव्य अशा मोर्चाच्या निमित्ताने ज्यांनी आताच आपले विचार मांडलेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य असा मोर्चा निघालेला आहे ते माझे सहकारी सागर बेग, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर, श्रीराम संघाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र, आज ही जी भव्य रॅली आपण काढलेली आहे ही परमपूज्य महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी आणि बांगलादेशमध्ये जे आपल्या हिंदूंवर अत्याचार सुरू आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी ही रॅली आपण काढलेली आहे. सुरुवातीला जो माझा सूत्रसंचालन करणारा मित्र आहे त्याने असं बोलला की महंत रामगिरी महाराजांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात खळबळ माजली. आता मला एक कळलं नाही की आमचे महंत रामगिरी महाराज नेमका काय चुकीचं बोलले हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. मला हे जेवढ्या राज्यामध्ये देशामध्ये जेवढे मस्जिदी आहेत त्याच्यामधले जेवढे मौलवी आहेत त्यांच्यामध्ये जे काय खोपडी काय त्यांच्यातले काय बुद्धिवान आहेत नसणार पण आहेत कुठले दोन चार असले तरी माझ्या बरोबर या स्टेजवर यावं, या व्यासपीठावर उभं राहावं आणि मग त्यांनी मला सांगावं जे आमचे महंत रामगिरी महाराजांनी जे बोललेले आहे ते खोटं आहे का. त्यांच्यातला बुद्धिवादी जे लोक आहेत त्यांचे जे विचार मांडणारे लोक आहेत त्या लोकांनी हा विषय कधीच मांडला नव्हता का त्या मौलवींनी येऊन माझ्या इथे स्टेजवर सांगावं. त्यांची हिंमत असेल तर सांगावं. कारण का या हिंदू राष्ट्रामध्ये अगर हिंदूंवर बोलल्यानंतर हिंदूंची बाजू घेतल्यानंतर आणि इस्लामचा बुरखा फाडल्यानंतर अगर त्या वक्तव्याने अगर खळबळ माजत असेल तर मग पाकिस्तानमध्ये काय वेगळी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती आहे हिंदूंची. तिथे पण राहणारे जे हिंदू आहेत ते अल्पसंख्य आहेत. तिथे काय ते तोंड उघडू शकत नाही. तिथे अगर पाकिस्तानमध्ये हिंदूंना अगर जिवंत राहायचं असेल तर आता त्यांना धर्मांतर करून इस्लाम स्वीकारायला लागतो या तर मग त्यांना मारून टाकलं जातं. दोनच पर्याय असतात त्यांचे. आम्ही तर ह्यांचे लाड करतो इथे, त्यांची दाढी कुरवडत बसतो, त्यांचे रोज दिवसा 5 वेळा त्यांचे भोंगे वाजतात धुमडावरती होऊन आणि आम्ही सहन करतो. मग जो व्यवहार त्यांची वर्तवणूक पाकिस्तान मधल्या हिंदूंबरोबर अगर तिकडचा मुसलमान समाज करत असेल तर मग इकडच्या
असलेल्या हे जे काही जिहादी आहेत त्यांना आम्ही इथे त्यांचे लाड का करावेत, त्यांना डोक्यावर का उचलून ठेवावं, हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे. मोबाईलची लाईट चालू करा. यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज उपस्थित होता. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.